नमस्कार. रात्रीचे रात्रीचे म्हणा की सकाळचे म्हणा 4 वाजलेले आहेत आणि आपण निघालेलो आहोत किल्ले रायगड. याचं कारण काय आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. चला तर मग. मुसळधार पाऊस सुरू आहे आणि कोकण हिरवगार झालंय, थंड झालंय. चला तो आज आपण फक्त एका किल्ल्यावर चाललो नाही आहोत. आपण स्वराज्याच्या राजधानीत प्रवेश करत आहोत. समोर दिसणारा हा रस्ता फक्त रायगडकडे जात नाही, तो आपल्याला त्या काळात घेऊन जातो जिथे स्वराज्याचा प्रत्येक श्वास अभिमानाने भरलेला आहे. प्रत्येक वळणागणिक धुके दाटतं आणि मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा अभिमानही. ज्या मातेनं एका शिवबाला घडवलं आणि त्या शिवबानं हिंदवी स्वराज्य उभं केलं. रायगडाचं वैभव समजून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम या माऊलीच्या चरणी मस्तक झुकलंच पाहिजे. राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या संस्काराशिवाय शिवराय घडले नसते आणि शिवरायांशिवाय हिंदवी स्वराज्य. खूप मुसळधार पाऊस आहे आणि होऊ शकाल. मस्त वाटतंय, थंड गार वाटतंय आणि कालच पाऊस सुरू झालाय रायगड मध्ये आणि सगळं Continue on Pachad Road for 1 kilometer. हे बघा, बस आली. बस आता मी गाडीत बसतो. आता समोर दिसतो आहे तो आहे किल्ले रायगड. ढग खाली उतरलेत आणि पाऊस शांतपणे बरसतोय. आता आपण रोपवेला पोहोचलो आहोत. जय भवानी. मोरया शिवाजी महाराज की जय. बोला हर हर महादेव. जसं जसं आपण उंच जातो तसं जग मागे राहतं आणि समोर उलगडत जातो एक स्वर्ग ज्याचं नाव आहे रायगड. ढगांच्या कुशीतून रायगडकडे जाणारा हा प्रवास स्वर्गाकडे निघाल्यासारखा वाटतो. पावसाच्या प्रत्येक सरीसोबत रायगड स्वतःला नव्याने सजवतो आणि धुक्याची प्रत्येक चादर त्याचं सौंदर्य आणखी गूढ बनवते. क्षणभर वाटतं आपण पृथ्वीवर नाही तर स्वर्गाच्या तारात उभे आहोत. ढग पायाशी उतरतात, वारा कानात इतिहास सांगतो आणि प्रत्येक दगड जय भवानी जय शिवराय चा नाद घुमवत असतो. इथली हिरवाई फक्त डोळ्यांना सुखावत नाही, ती मनालाही शांत करते. इथे आल्यावर मन नकळत नम्र होतं, कारण ही भूमी एका युगपुरुषाच्या स्वप्नांची साक्षीदार आहे. ढगांच्या कुशीतून रायगडाकडे जाण्याचा हा प्रवास स्वर्गाकडे निघाल्यासारखा आहे. आता आपण रोपवेच्या माध्यमातून रायगडावर पोहोचलो आहोत. हा फक्त किल्ला नाही, हे स्वराज्याचं पवित्र मंदिर आहे. या मातीत आजही महाराजांच्या पाऊल खुणांचा अभिमान जिवंत आहे. ज्यांनी रायगड पावसात पाहिला नाही त्यांनी निसर्गाचा एक स्वर्गीय आविष्कार अजून अनुभवलेलाच नाही. रायगडावरील प्रत्येक पाऊल इतिहासाला स्पर्श करतं आणि प्रत्येक श्वास स्वराज्याचा अभिमान जागवतो. आज हे वाडे शांत आहेत,
पण कधी काळी इथल्या प्रत्येक दालनात स्वराज्याचे निर्णय घुमत होते. या दगडांमध्ये इतिहास बंदिस्त नाही, तो आजही जिवंत आहे. रायगड पाहणं म्हणजे फक्त प्रवास नाही, तो स्वतःला ओळखण्याचा अनुभव आहे. जोपर्यंत रायगड उभा आहे तोपर्यंत स्वराज्याचा अभिमान अढळ आहे. आता आपण आलो आहोत रायगडावरील होळीचा माळ येथे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा परिसर अनेक सार्वजनिक समारंभ, उत्सव आणि सैनिकी मेळाव्यांसाठी वापरला जात असे. विशेषतः होळीच्या सणामुळे या जागेला होळीचा माळ हे नाव पडल्याचं सांगितलं जातं. याच परिसरात आज छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती स्थापित केलेली आहे. ही मूर्ती म्हणजे केवळ एक स्मारक नाही, तर स्वराज्याचा अभिमान, पराक्रम आणि दूरदृष्टीचं प्रतीक आहे. या मूर्तीसमोर उभं राहिल्यावर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात नकळत आदर आणि प्रेरणेची भावना जागी होते. आता आपण शिवराज अष्टकातील 7वे पुष्प दर्या भवानी या संहितेचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने त्याची सुरुवात करणार आहोत. सामर्थ्याच्या शिखरावर पोहोचूनही ज्यांनी देवापुढे मस्तक झुकवलं त्यांचं हे श्रद्धास्थान. सामर्थ्य आणि नम्रता यांचा सुंदर संगम म्हणजे जगदीश्वर मंदिर. राजेपणात विनय, पराक्रमात भक्ती, हाच खरा शिवचरित्राचा संदेश.
या पवित्र भूमीवर उभं राहिल्यावर आवाज आपोआप मंदावतो. कारण इथे विश्रांती घेतली आहे त्या राजाने ज्यांनी लाखो माणसांच्या मनात स्वाभिमान जागवला. इथे आल्यावर मस्तक झुकतं, डोळे भरून येतात आणि ओठांवर नकळत एकच शब्द येतो, राजे. तुमच्यामुळेच आम्ही अभिमानाने जगतो. राजे शरीराने इथे विसावले, पण त्यांच्या विचारांचा सूर्य आजही अखंड तळपत आहे. पाऊस, धुके आणि रायगड ही निसर्गाने रंगवलेली सर्वात सुंदर कलाकृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला मनापासून प्रणाम. आणि प्रत्येक मराठी माणसाने आयुष्यात एकदा तरी पावसात रायगड अनुभवायलाच हवा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ.